नाहीतर जल्लोषाचं आहे असं नाही, अख्ख्या देशामध्ये आहे. युवा एकत्र आल्यानंतर काय होतं हे आपण सर्वांनी काल बघितलेलं आहे. आणि काल एका दिवसावर आपण बोलून चालणार नाही, अनेक दिवसाचा हा संघर्ष होता आणि सिस्टमच्या विरोधात खऱ्या अर्थाने युवांनी आवाज उठवला आणि त्याला आता विजय मिळालेला आहे. पण हा विषय इथं न थांबता अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत ज्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि संविधान जर टिकवायचं असेल तर आपल्याला येत्या काळामध्ये डिलिमिटेशनचा, SIRचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध हा करावा लागेल. आणि सिस्टमच्या विरोधात लढत असताना इतर महत्त्वाचे विषय जे आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. भाजपच्या नेत्यांकडनं म्हटलं जात होतं की आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नसतात. त्या भाजपच्या मंत्र्याला कुठेतरी राजीनामा द्यायला झालेला आहे. भाजप बॅकफूटवरती गेलाय का? काय असतं, किती ताकद आणि अहंकार असला तरी जेव्हा एकजूट होते, जेव्हा नागरिक एकत्रित येतात तेव्हा झुकावं लागतंच. आणि मग त्या अहंकारला आता कुठेतरी लोकांसमोर झुकावं लागलं, लोकशाहीच्या समोर झुकावं लागलं. लोकांनी एक चांगला समाचार आणि एक चपडाक या अहंकारी राजकारण्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि महाराष्ट्रातून सुद्धा असे मोठे नेते होते, भाजपचे नेते होते, ज्यांनी या आंदोलनात दहशतवादी आंदोलन बरंच काय बोललं होतं. त्यांच्याबद्दल आता युवा वर्ग काय करणार माहीत नाही. मला एवढीच युवांना विनंती करायची आहे, सभ्य भाषेत त्यांचा सुद्धा समाचार कुठेतरी घेतला गेला पाहिजे. संपूर्ण आंदोलनादरम्यान जवळपास 13 ते 14 गुन्हे दाखल आहेत 1200 मुलांवरती आणि 400 ते 500 मुलांना नोटिसा देखील पाठवण्यात आलेल्या आहेत. आपली मागणी राहणार का या आंदोलनासंदर्भात? पुढच्या 10 दिवसामध्ये या युवावरचे सगळे जे काही कारवाई त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, त्यांच्यावर जे जे कुठले कलम टाकलेले आहेत, तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा, खास करून महाराष्ट्रातला असल्यामुळे मी इथं बोलतो, महाराष्ट्रामध्ये हे गुन्हे जर मागे नाही घेतले पुढच्या 10 दिवसामध्ये तरी मग या महाराष्ट्राच्या सरकारला हे महागात जाईल. संविधानिक मार्गाने लढाई जिंकता येतात, त्याची सुरुवात युवांनी केलेली आहे का? नाही, संविधानिक मार्गाने नक्कीच आपण लढाई जिंकू शकतो. युवा आज जर आपण बघितले 40 वयाच्या खाली 60% लोकसंख्या युवांची आहे. त्यामुळे युवांची ताकद मोठी आहे. पण दुर्दैव असं ती संघटित होत नव्हती, आता ती संघटित झालेली आहे. त्यामुळे या महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असणारे विषय, नाही तर देशासाठी महत्त्वपूर्ण असणारे विषय, लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला एकजूट यावी लागेल. युवांची ताकद खूप मोठी आहे आणि कालच्या आंदोलनाच्या नाही तर सत्याग्रहाच्या विजयानंतर आता कुठेतरी जाणीव झाली आहे की आपला विजय होऊ शकतो. त्यामुळे ह्या सर्व युवांनी याच्या पुढे ही लढाई अशीच चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सुरू ठेवली पाहिजे. It's an important victory. Dharmendra Pradhan giving the resignation is a very important victory. But what more important is people or the yuva from rural area as well as city area have come together. So they have gone beyond caste and religion. They have come together as Indians. That is more important. And to support constitution, to support democracy. Yesterday's win was very important, and henceforth government will also know if they behave irresponsibly, if they kind of try to hurt the constitution, then the youth of India won't allow. Government has known that, so this is very important for the constitution and the democracy. लेकिन सर जब सरकार कहती है कि हम हमारे पार्टी में कोई रेजिग्नेशन नहीं देता है और आज जो है रेजिग्नेशन होता है, किस रेजिग्नेशन? उसको चपड़ाक पड़ी है सरकार को. ये जो अहंकार था, 12 साल हमको कोई कुछ हिला नहीं सकता. युवाओं ने दिखा दिया कि अगर आप कॉन्स्टिट्यूशन को गृहीत धरोगे, अगर आप लोगों को वहाँ पे ग्रांटेड लोगे, तो हम मतलब युवा उनको आपको आपकी जगह दिखा देंगे.